नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीत तुम्ही हे दृश्य पाहता. ही गांधी पुतळ्याजवळची दृश्य आहेत. ही जी रॅली काढण्यात आली होती, ही रॅली जे शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रसाद यांनी जे राजीनामा दिलेला आहे त्याच्या जल्लोषामध्ये ही रॅली काढण्यात आलेली आहे. आणि जे जंतर मंतरवर जे प्रकरण झालं होतं की त्यांचा राजीनामा मागण्यासाठी काही घडल्या होत्या, तरी ह्याच्यामध्ये देखील लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम या तरुणांनी केलेलं आहे. तर राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेणार आहोत. सर, जे जंतर मंतरवर जे आंदोलन करण्यात आलं होतं त्याला यश मिळालेलं आहे, तुम्ही याच्याकडे नेमकं कसं बघताय? नाही, हे एक ऐतिहासिक असं आंदोलन आहे. या देशातल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही नामवंत चेहरा नसताना सुद्धा जर विद्यार्थ्यांनी मनात आणलं तर कुणी कितीही मोठा तानाशाह असून दे त्याला आम्ही उत्तर देऊ शकतो, घरात बसवू शकतो. याचं उदाहरण या देशातल्या विद्यार्थ्यांनी घालून दिलेलं आहे. हे श्रेय या देशातल्या केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचं आहे. नुकतंच मिसरूड फुटलेलं तरुण असू दे किंवा तरुणी असू देत, या पोरांनी एक क्रांती करून दाखवलेली आहे. आणि माझ्यासारखे लोकसुद्धा अलीकडच्या काळामध्ये थोडेसे निराश झाले होते आणि आता खरोखरच सर्व काही संपलं आहे असं वाटत होतं. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या चळवळ्या लोकांच्या मध्ये जान आणलेली आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. नक्कीच मित्रांनो, या तरुणांनी एक चळवळीमध्ये पुन्हा एकदा जीव आणलेला आहे आणि या तरुणांनी ही लोकशाही टिकवण्याचं काम केलेलं आहे. ही जी गर्दी तुम्ही पाहू शकता, ही सर्व तरुणांची गर्दी आहे. जे तरुण ह्या देशाचं भवितव्य करणारे लोक असतात ते सगळे तरुण आधीत आलेले आहेत आणि पुन्हा एकदा दाखवून दिलेलं लोकशाहीमध्ये तरुणांची लोकांची मतं काय असतात हे भारतानं पूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. जर तरुणाने ठरवलं की इथले व्यवस्था सुधारायची आहे आणि जे काही भ्रष्ट व्यवस्था आहे ती बदलायची आहे, जर तरुणांनी ठरवलं तर नक्की हा बदल घडू शकतो. कालचं जे उपोषण होतं त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच. भले तुम्ही किती पण त्यांच्यावर काट्या उचला किंवा त्यांच्यावर अश्रूंचे बॉम्ब टाका किंवा इतर गोष्टी त्यांना जरी मारलात तरी पण हे तरुण भारतातले मागं हटणार नाहीत असं दाखवून दिलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये जर कोणता नेता चुकला तर त्या नेत्याच्या विरोधात असंच आंदोलन करण्यातही लोकशाही मार्गाने हे तरुणांनी दाखवून दिलेलं आहे. हे फक्त इस्तिफा नव्हता, तर हे लोकशाहीचा एक जल्लोष आहे. लोकशाही टिकवण्यासाठी हे एक जबरदस्त तरी काम करून दाखवलेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही त्याचा आनंद पाहू शकताय. पुन्हा एकदा लोकशाही जिवंत करण्याचे हे काम भारतामध्ये चालू झालेलं आहे. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.